अभिनेत्री अलका कुबल यांचा माहेरची साडी हा चित्रपट आज सुद्धा हिट आहे. इंटरनेटवर किंवा टीव्हीवर आज सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला जातो. जितका हा चित्रपट हिट आहे तितकेच या चित्रपटाचे किस्से सुद्धा भन्नाट आहेत. असेच काही मजेशीर किस्से अभिनेत्री अलका कुबल आणि उषा नाडकर्णी यांनी द क्राफ्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. या चित्रपटामध्ये सासू सुनेला म्हणजेच लक्ष्मीला विहिरीमध्ये ढकलते असा सीन आहे. विहिरीमध्ये ढकलायचा तोच सीन त्यांनी सांगितला. या सीन बद्दल सांगताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, आम्ही कलाकार आहोत. कलाकार म्हणजे तुम्हाला येतील ते रोल तुम्ही करायचे असं मी समजते. मी सरळ चालणारी बाई आहे. माझं डोकं कोणी फिरवलं तर मी उलट उत्तर देते, नाहीतर मी कुणाच्या वाट्याला जात नाही. मला जो रोल दिला तो मला करायचा होता. तेव्हा मला सून वगैरे नव्हती. अलका माझी सून आणि मला तिला छळायचंय असं मला सांगण्यात आलं होतं. म्हणून जी वाक्य आली ती मी छळून छळून बोलले. विहिरीमध्ये ढकल बोलल्यावर मी तिला विहिरीमध्ये ढकललं. सेटवर आमचं हसणं एवढं असायचं ज्यामुळे अनेक शॉट्सचे रिटेक सुद्धा व्हायचे. अलकाने ज्या विहिरीमध्ये उडी मारली ती खरी विहीर होती आणि विजय कोंडकेंच्या घराजवळ जी विहीर बांधली होती ती खोटी होती. त्यामुळे मी अलकाला ढकललं की अलका त्या विहिरीमध्ये खाली बसायची. त्यावेळी एका स्पॉट बॉयने साडी नेसून विहिरीमध्ये उडी मारली होती. डमी वापरून उडी मारण्याचा तो सीन पूर्ण झाला होता अशी खास आठवण त्यांनी सांगितली. दरम्यान अलका कुबल यांचा माहेरची साडी हा 30वा चित्रपट होता. पण या सुपरहिट चित्रपटाची पहिली पसंती त्या नव्हत्या. भाग्यश्री पटवर्धन या चित्रपटाची नायिका म्हणून पहिली पसंती होती. 6 महिने तिच्या तारखांसाठी फॉलोअप झाला होता. मैंने प्यार किया या चित्रपटानंतर तिला या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं. पण गणित जमून न आल्यानं भाग्यश्रीने हा चित्रपट केला नाही आणि तिथे अलका कुबल यांची वर्णी लागली. मी तेव्हा घेत असलेल्या मानधनाच्या फक्त 1/4 मानधन मला माहेरची साडी या चित्रपटाने दिलं तरी सुद्धा मी तो चित्रपट केला असं अलका कुबल यांनी म्हटलं. तर माहेरची साडी हा चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिलाय ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.